मैत्रिणींनो, आपण नवरात्रीमध्ये 9 दिवस श्री सुक्तमचा पाठ करण्याचा संकल्प केला आहे. हे श्री सुक्तम पूर्णपणे संस्कृत भाषेत आहे, त्यामुळे बऱ्याच जणींना असे वाटत असेल की हे वाचले खरं, पण याचा अर्थ काय असेल बरे. म्हणून मग मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे श्री सुक्तम मधील प्रत्येक श्लोकाचा मराठीमध्ये अनुवाद. चला तर मग ऐकूयात. पहिला श्लोक. हरिः ओम. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह. आता ह्या श्लोकाचा अर्थ पाहूया. या ठिकाणी जातवेद म्हणजे असा अग्नी जो यज्ञामध्ये असतो आणि आपली प्रार्थना जो देवांपर्यंत पोहोचवतो, त्याला अशी प्रार्थना केली आहे. हे जातवेदो अग्निदेवता, सुवर्ण समान कांती असणाऱ्या, जिने सोन्या चांदीच्या माळा आपल्या गळ्यामध्ये घातलेल्या आहेत, जी मनाला आनंद आणि आल्हाद देते, अशा मोहक आणि सुवर्णमय कांती असणाऱ्या लक्ष्मीला तू माझ्यासाठी आवाहन कर. सोन्याचे दागिने तर असतात, परंतु त्या दागिन्यांना बनवत असताना त्यामध्ये दुसऱ्या धातूचा डाग घालावाच लागतो. परंतु हिरण्यवर्णाम हरिणीम असा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. हिरण्यवर्णा याचा अर्थ पूर्णपणे शुद्ध असं सोनं. पूर्णपणे शुद्ध अशा लक्ष्मीला माझ्यासाठी तू आवाहन कर. आता दुसरा श्लोक आहे. तामम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनीं यस्यां हिरण्यं विंदेयं गामश्वं पुरुषानहम. अर्थ पाहूया. हे जातवेद अग्नी, जिच्या योगाने प्रसादाने मला सोनं, धन, चांगले सेवक, चांगल्या गायी, घोडे या सगळ्या संपदा प्राप्त होतील. म्हणजे आजच्या भाषेमध्ये मला समृद्धी प्राप्त होईल, संपत्ती प्राप्त होईल. अशा अविनाशी आणि स्थिर लक्ष्मीला तू माझ्यासाठी आवाहन कर. श्लोक तिसरा पाहूया. अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनाद प्रबोधिनीं श्रियं देवी मुपह्वये श्रीर्मा देवीर्जुषतां. अर्थात ज्यांनी हे श्रीसुक्तम लिहिले आहे त्यांना देवी कशी दिसली, तर देवी प्रकट झालेली आहे आणि या देवीचा जो रथ आहे त्याच्या पुढे घोडे आहेत, त्याचबरोबर दोन्ही बाजूला हत्ती आहेत आणि हत्तीच्या चित्कारांनी तिचं अस्तित्व म्हणजे ती येत आहे हे आपल्याला समजतं. अशी जी हत्तीने जिचे स्वागत केले आहे, शुभ्र घोड्यांनी युक्त रथामध्ये ती बसली आहे, त्या लक्ष्मीला मी आवाहन करतो. हे लक्ष्मी माता, देवी जुषताम म्हणजे तू माझ्यावर कृपा कर. श्लोक चौथा पाहूयात. काम सोस्मितां हिरण्यप्राका रामार्द्रां ज्वलंतीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वये श्रियम्. अर्थात जी नेहमी स्मितहास्य करते, जी दयाळू आहे, जी तेजस्वी आहे, जी नेहमी संतुष्ट आहे आणि जी नेहमी सर्वांना आनंद देते, संतोष देते, जिची कांती, जिचा वर्ण हा कमळाप्रमाणे आहे आणि जी कमळामध्येच वास्तव्य करते, त्या लक्ष्मीला मी आवाहन करतो. चंद्रां प्रभासां यशसा ज्वलंतीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये लक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे. अर्थात जी चंद्रप्रभेप्रमाणे तेजस्वी आहे, कीर्तिमान आहे, उज्ज्वल आहे, उदार आहे, जी कमळ धारण करते, जिचं ई हे बीज रूप आहे. या ठिकाणी ई म्हणजे साक्षात शक्ती आहे, जी लोकांना आल्हाद देते, त्या लक्ष्मीला मी शरण आलेलो आहे. हे देवी माते, माझं दारिद्र्य तू दूर कर, अशी मी तुला विनंती करतो. आदित्यवर्णे तपसोऽधिजातो
वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायांतरायाश्च बाह्या अलक्ष्मीः. अर्थात सूर्यासारखी तेजस्वी कांती असणारी जिला बेलाचा वृक्ष हा अत्यंत प्रिय आहे, कारण तो देवीला पुत्रवत आहे. मला वासनेची फुलं नकोत, तर मोक्षरूपी फळच दे. इथे देवीला तिच्या तपस्येने बेलाचे वृक्ष प्राप्त झालेले आहे. ज्या वृक्षाला फुले कधीच येत नाहीत, तर मोक्षरूपी फळेच या वृक्षाला येतात. म्हणून या ठिकाणी मोक्षाला बेलरूपी फळाची उपमा दिली गेलेली आहे. श्लोक 7 बघूयात. उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे. अर्थात, हे महालक्ष्मी, मी या थोर भारत देशामध्ये जन्माला आलो आहे. कुबेर आणि मणिभद्र माझ्याकडे कीर्तीसह येवोत. तो कुबेर मला कीर्ती व संपत्ती देवो, अशी मी प्रार्थना करतो. या ठिकाणी मणिभद्र जो आहे तो कुबेराचा खजिनदार आहे. आपण देवीला प्रार्थना केली की तो खजिनदार देखील ओघाने येणारच. श्लोक 8. क्षुत्पिपासामलां ज्येष्ठां लक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिं समृद्धिं च सर्वां निर्णुद मे गृहात. अर्थात, हे लक्ष्मी, तहान भूक आदींनी युक्त असलेल्या तुझ्या ज्येष्ठ भगिनीला, अर्थात अलक्ष्मी म्हणजे जी अवदसा आहे, तिला मी या मंत्राच्या माध्यमातून नष्ट करतो. तू लक्ष्मी माता माझ्या घरामध्ये सदैव राहा. माझ्या घरामध्ये जी कमतरता आहे, जे दारिद्र्य आहे, ते तू दूर कर. श्लोक 9. गंधद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीं ईश्वरी सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियम्. अर्थात, त्या लक्ष्मीला मी नम्रपणे बोलावतो. सर्व भूतमात्रांची ईश्वरी आहे. सुगंधाने ओळखता येणारी आणि अपमानित होऊ न शकणारी, नेहमीकरिता धष्टपुष्ट करणारी अशा देवतेला मी आमंत्रित करतो. श्लोक 10. मनसः काममाकुतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्री श्रेयतां यशः. अर्थात, माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत मी सत्य बोलावे. गायी, धनधान्य आणि यश यांच्या रूपाने माझ्याकडे राहो, अशी मी प्रार्थना करतो. श्लोक 11. कर्दमेन प्रजाभूता मयि संभव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीं. अर्थात, कर्दम ऋषी हे लक्ष्मीचे पुत्र आहेत. कर्दमांची प्रजा घरी जन्माला येवो आणि कमळामध्ये निवास असणारी पद्ममालिनी म्हणजे कमळाच्या फुलांचा हार धारण केलेली अशी लक्ष्मी, माझ्या घरी तिचा वास सदैव राहो. श्लोक 12. आपः सृजन्तु स्निग्धानि चिक्लीतवसमे गृहे नीचदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले. अर्थात, चिक्लीत हे लक्ष्मीचे दुसरे पुत्र. हे चिक्लीत, तुम्ही माझ्या घरी राहा, परंतु सात्विक प्रेम निर्माण कर. लक्ष्मीपुत्र चिक्लीत जर का माझ्या घरी राहिला, तर त्याची आईसुद्धा त्याच्या पाठोपाठ माझ्या घरी येणार. म्हणून तू माझ्या घरी राहा आणि हे माते, आमच्याच कुळामध्ये तुझी स्थापना होऊ दे. तू आमच्याच घरामध्ये राहा. श्लोक 13. आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिंगलां पद्ममालिनीं चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह. अर्थात, हे जातवेदा म्हणजेच हे अग्निदेवा, माझ्यासाठी तू लक्ष्मीला बोलाव. आर्द्रा नक्षत्रावर जन्माला आलेली म्हणजेच दयाळू स्वभावाची, कारंजे असणाऱ्या
पाण्यामधील कमळामध्ये निवास करणारी, धष्टपुष्ट असणारी, पिंगट वर्णाची, आल्हाददायी आणि कमलफुलांची माळ धारण करणाऱ्या, तसेच चंद्राप्रमाणे असणारी व सोन्यासारखी दिसणारी अशा लक्ष्मीला तू बोलव. श्लोक 14. आर्द्रां यक्किरणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह. अर्थात, हे जातवेदा, दयाळू असून सुद्धा हातामध्ये काठी घेतलेली, म्हणजेच दुष्टांचा बंदोबस्त करणारी, कोमल स्वभावाची, सुवर्णाची म्हणजेच सूर्यासारखी कांती असणारी अशा लक्ष्मीला तू माझ्याकडे बोलव. श्लोक 15. तामम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वान् विंदेयं पुरुषानहम्. अर्थात, जी लक्ष्मी स्थिर राहणारी आहे अशा लक्ष्मीला तू माझ्यासाठी बोलव. जातवेद हा माझ्यासाठी नक्कीच अशी लक्ष्मी घेऊन येणार अशी खात्री असल्याने ती लक्ष्मी माझ्याकडे आली तर त्यामुळे मी मुबलक प्रमाणात सुवर्ण, गायी, दासदासी, अश्व आणि पुत्रपौत्र तसेच पुरुषार्थ अशा सर्व गोष्टी मी मिळवेन. त्यामुळे हे जातवेदा, तू या लक्ष्मीला माझ्याकडे बोलव. श्लोक 16. यः शुचिः प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहं सुक्तं पंचदर्शचैंच श्रीकामः सततं जपेत. अर्थात, ज्यांना वैभवाची इच्छा असेल त्यांनी शुचिर्भूत होऊन, संयमशील होऊन त्याने अग्नीमध्ये दररोज तुपाच्या आहुती द्याव्यात आणि या 15 सुक्तांच्या आहुती द्याव्यात. दररोज श्रीसुक्ताचा पाठ करावा. यामुळे काय घडणार आहे तर त्यांच्या मनोवांछित कामना पूर्ण होणार आहेत. या ठिकाणी श्रीसुक्ताच्या प्रत्येक श्लोकाचा मराठी अर्थ तुमच्यापुढे सादर केलेला आहे. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. इतके दिवस संस्कृत श्लोकांचा अर्थ समजत नसल्यामुळे मनात एक प्रकारची जिज्ञासा होती की ह्या श्लोकांचा अर्थ काय असेल बरे. मग त्यामुळे या श्लोकांच्या अर्थासाठी यूट्यूबवरील बऱ्याच अशा या श्लोकार्थांचा अभ्यास केला आणि तुमच्यासमोर हे सादर केलेलं आहे. माझ्याकडून श्लोक म्हणताना आणि त्याचा अर्थ सांगत असताना काही चुका झाल्या असतील तर मनापासून माफी मागते.